आकाशवाणी मुंबई, प्रज्ञा जांभेकर आणि मी भक्ती सोनटक्के. प्रादेशिक बातम्या देत आहोत. ठळक बातम्या. कोरोना प्रतिबंधक लसीकरण बंधनकारक करण्याची राज्य सरकारची केंद्राकडे मागणी. राज्यात आजपासून मराठी भाषा पंधरवड्याचं आयोजन. मकर संक्रांतीनिमित्त राष्ट्रपती रामनाथ कोविंद, उपराष्ट्रपती एम व्यंकय्या नायडू, प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्याकडून जनतेला शुभेच्छा. अवकाळी पावसामुळे राज्यात अनेक ठिकाणी पिकांचं नुकसान होण्याची भीती. आणि लोकशाहीर आणि पारंपरिक कोळी गीतांचे गायक काशीराम चिंचय यांचं निधन. आता ऐकूया बातम्या विस्तारानं. मात्र त्याआधी एक आवाहन. राज्यासह देशाच्या काही भागात कोरोना रुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढते आहे. कोरोनाच्या नवनव्या प्रकारांच्या बातम्या चिंता वाढवत आहेत. अशावेळी आम्ही श्रोत्यांना आवाहन करतो की लवकरात लवकर पूर्ण लसीकरण करून घ्या. तसंच 15 ते 18 या वयोगटातल्या मुलांसह इतर नागरिकांनाही लसीकरणासाठी प्रोत्साहित करा. यासोबतच कोरोना प्रतिबंधक नियम पाळा, गर्दी टाळा, मुखपट्टी अवश्य वापरा आणि हात वेळोवेळी स्वच्छ धुवा. चला त्वरा करा, लसीकरण अवश्य करून घ्या. कोरोनाशी संबंधित योग्य माहिती, मार्गदर्शन आणि मदतीसाठी राज्याच्या 02026127394 या मदत क्रमांकावर संपर्क साधा. कोरोना प्रतिबंधक लसीकरण ऐच्छिक केल्यानं अनेक जण लस घ्यायला टाळाटाळ करत आहेत. त्यामुळे कायदेशीर दृष्टीने लसीकरण बंधनकारक करण्याची लेखी मागणी केंद्र सरकारकडे केल्याची माहिती राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली आहे. लसीकरणावर अधिकाधिक भर द्यावा अशी सूचना प्रधानमंत्र्यांनी केली आहे. राज्यात 15 ते 18 वयोगटातील युवा वर्ग, 60 वर्षापुढील वयोगट आणि आरोग्य कर्मचारी आणि आघाडीचे योद्धे अशा 3 टप्प्यात लसीकरण सुरू आहे. राज्यात लसीकरणासाठी लसींच्या मात्रांचा तुटवडा जाणवत आहे. लसीच्या पहिल्या मात्रेपासून अद्याप 98 लाख लोक वंचित आहेत. मुंबईत लहान मुलांच्या लसीकरणाची गती मंदावली असून 10 दिवसात केवळ 12% लसीकरण झालं आहे. लसीकरणाला गती मिळावी याकरता कोविशिल्डच्या 50 लाख आणि कोवॅक्सिनच्या 40 लाख मात्रांची मागणी केंद्र सरकारकडे केली आहे, असं त्यांनी सांगितलं. राज्यात लहान मुलांचं 40% लसीकरण झालं असून अशीच गती राहिल्यास 15 दिवसात लसीकरण पूर्ण होईल, असंही टोपे म्हणाले. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी दिलेल्या सूचनांप्रमाणे राज्याचा आरोग्य विभाग काम करतो आहे. जी परिस्थिती येईल तिला समर्थपणे तोंड देण्याची राज्याच्या आरोग्य विभागाची तयारी आहे, असं टोपे यांनी सांगितलं. घरच्या घरी स्वयंनिदान चाचणी करणाऱ्यांची नोंद प्रशासनाकडे व्हावी या दृष्टीने एक ॲप तयार केलं असल्याची माहिती त्यांनी दिली. यापुढे औषध विक्रेत्याकडून सेल्फ किट घेतलेल्या रुग्णांचा नंबर घेतला जाईल आणि तो अन्न आणि औषध प्रशासनाला दिला जाईल. त्यांच्याकडून रुग्णाला फोन करून विचारपूस केली जाईल. त्यामुळे रुग्णवाहिका किंवा ऑक्सिजनची गरज रुग्णाला असेल तर ती त्वरित दिली जाईल, असं त्यांनी सांगितलं. राज्यात काल कोविड-19चे 46,406 नवे रुग्ण आढळले. 34,658 रुग्णांनी कोरोनावर मात केली, तर 36 रुग्णांचा मृत्यू झाला. राज्यात आतापर्यंत 70,81,067 नागरिकांना कोरोनाची लागण झाली. त्यापैकी आतापर्यंत 66,43,769 रुग्ण बरे झाले, तर 1,41,737 रुग्णांचा मृत्यू झाला. सध्या राज्यात 2,51,828 उपचाराधीन रुग्ण आहेत. त्यापैकी 95,123 रुग्ण मुंबईत आहेत. मुंबईत काल 13,702 नवे रुग्ण आढळले. राज्यात रुग्ण बरं होण्याचं प्रमाण 94.39% तर मृत्यूदर 2% आहे. राज्यात काल ओमायक्रॉन संसर्ग झालेला एकही रुग्ण आढळला नाही. आतापर्यंत राज्यात एकूण 1,367 ओमायक्रॉन बाधित रुग्णांची नोंद झाली. त्यापैकी 775 रुग्णांना त्यांची RT-PCR चाचणी निगेटिव्ह आल्यानंतर घरी सोडलं असल्याचं आरोग्य विभागानं कळवलं आहे. राष्ट्रव्यापी लसीकरण मोहिमेअंतर्गत देशात काल 73,80,000पेक्षा जास्त नागरिकांचं लसीकरण झालं. त्यामुळे लाभार्थ्यांना दिलेल्या लशींच्या मात्रांची एकूण संख्या 155,39,39,00,000 वर गेली. आज सकाळपासून 25 लाखांपेक्षा जास्त नागरिकांचं लसीकरण झालं आहे. राज्यात काल 10,850 लसीकरण सत्रांच्या माध्यमातून 6,10,739 नागरिकांचं लसीकरण झालं. त्यामुळे राज्यात लाभार्थ्यांना दिलेल्या एकूण मात्रांची संख्या 14,21,80,000 वर गेली. त्यात
5,75,00,000पेक्षा नागरिकांना लसींचे दोन्ही डोस मिळाले आहेत, तर 2,39,497 पात्र लाभार्थ्यांना वर्धक मात्रा मिळाली आहे. राज्यात आज सकाळपासून सुमारे 1,56,000पेक्षा जास्त नागरिकांचं लसीकरण झालं आहे. कोल्हापूर शहरात 15 ते 18 वर्ष वयोगटातील 26,584 विद्यार्थ्यांचं कोविड-19 प्रतिबंधक लसीकरण झालं. आज अखेर 92% लसीकरण पूर्ण झालं. कोल्हापुरातल्या शिवाजी विद्यापीठात कार्यरत 97% शिक्षकांनी तर 99% शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी लसीच्या दोन्ही मात्रा घेतल्याची माहिती प्रभारी कुलसचिव डॉक्टर व्ही.एन. शिंदे यांनी दिली. सध्या राज्याबरोबर सोलापूर जिल्ह्यातही कोरोनाचे रुग्ण झपाट्यानं वाढत आहेत, पण नागरिकांनी घाबरून न जाता काळजी घ्या, असं आवाहन पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांनी केलं आहे. त्यांनी सोलापूरचं ग्रामदैवत श्री सिद्धरामेश्वर यात्रेनिमित्त सिद्धेश्वर महाराजांचं आज दर्शन घेतलं. त्यावेळी ते वार्ताहरांशी बोलत होते. त्यांनी श्री छत्रपती शिवाजी महाराज सर्वोपचार रुग्णालयातल्या कोविड वॉर्डची पाहणीही केली. कोरोना रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेता सांगली महानगरपालिका मिरजेत शासकीय तंत्रनिकेतनमध्ये 240 खाटांचं सुसज्ज केंद्र उभं करत आहे. पहिल्या टप्प्यात 240 खाटा उपलब्ध करणार आहेत. मनपा क्षेत्रात 80 कोरोना केंद्र आणि 130 ऑक्सिजन बेड तयार ठेवले आहेत. लहान मुलांसाठी स्वतंत्र व्यवस्था आहे. संसदेचं अर्थसंकल्पीय अधिवेशन येत्या 31 तारखेपासून सुरू होणार आहे. पहिलं सत्र 31 जानेवारी ते 11 फेब्रुवारी दरम्यान होईल. त्यानंतर 14 मार्च ते 8 एप्रिल या कालावधीत दुसरं सत्र होणार आहे. यात सरकारकडून अत्यावश्यक कारणासाठी बदल होऊ शकतो. 2022-23 या आर्थिक वर्षासाठीचा अर्थसंकल्प 1 फेब्रुवारी रोजी सादर केला जाणार आहे. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. कोविड-19 से बचाव और सुरक्षित रहने के 3 उपाय. मास्क लगाएं, 2 गज दूरी है जरूरी, सुरक्षित दूरी रखें, हाथ और मुंह साफ रखें. प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. राज्य सरकार आजपासून 28 जानेवारीपर्यंत मराठी भाषा संवर्धन पंधरवडा साजरा करत आहे. या अंतर्गत भाषा संचालनालय विविध कार्यक्रम आयोजित करणार आहे. साहित्य अकादमी पुरस्कार प्राप्त युवा लेखकांशी संवाद साधला जाईल. 17 जानेवारीला मंत्रालयात तरुण कवींचं संमेलन होणार आहे. या कवी संमेलनाचे अध्यक्ष महेश दत्तात्रय लोंढे असतील. 18 जानेवारीला मराठी खऱ्या अर्थानं ज्ञानभाषा होईल का या विषयावर आभासी परिसंवाद होणार आहे. 19 जानेवारीला मी काय वाचतो या विषयावर आभासी व्याख्यानाचं आयोजन केलं जाणार आहे. 28 जानेवारीला साहित्य अभिवाचनानं पंधरवड्याचा समारोप होईल. राष्ट्रपती रामनाथ कोविंद, उपराष्ट्रपती एम व्यंकय्या नायडू, प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी जनतेला मकर संक्रांतीच्या शुभेच्छा दिल्या आहेत. देशात मकर संक्रांत हा विविध नावांनी प्रसिद्ध आहे. तमिळनाडूत पोंगल, आसाम इथं बिहू, केरळात विशू, पंजाब आणि हरियाणात लोहारी तर बिहार इथं खिचडी नावानं मकर संक्रांत हा सण साजरा केला जातो. राष्ट्रपतींनी त्यानिमित्त नागरिकांना शुभेच्छा देताना लोकांमध्ये बंधुभाव राहावा तसंच देशात समृद्धी आणि आनंद नांदावा अशी सदिच्छा व्यक्त केली आहे. मकर संक्रांत हा सण प्रत्येकाच्या आयुष्यात शांतता, समृद्धी आणि सुसंवाद घेऊन येवो अशी प्रार्थना उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांनी आपल्या शुभेच्छा संदेशात केली आहे. हा सण निसर्गपूजेशी निगडित असून प्रत्येकाच्या आयुष्यात सौख्य आणि आरोग्य घेऊन येईल असं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. निसर्गाशी असलेलं आपलं नातं आणि समाजातला बंधुभाव कायम राहावा अशी सदिच्छा या सणानिमित्त त्यांनी व्यक्त केली आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीही नागरिकांना मकर संक्रांतीच्या शुभेच्छा दिल्या आहेत. सूर्यनमस्कारांचं महत्त्व अधोरेखित करण्याच्या उद्देशानं आज मकर संक्रांतीचं औचित्य साधून जागतिक स्तरावर आयोजित केलेल्या सूर्यनमस्कार उपक्रमात देशासह जगभरातले 1 कोटीहून अधिक नागरिक सहभागी झाले होते. देशातल्या तसंच परदेशातल्या सर्व नामवंत योग संस्थांच्या योगतज्ज्ञांनी या उपक्रमात सहभाग नोंदवला. स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त केंद्रीय आयुष मंत्रालयानं हा कार्यक्रम आयोजित केला होता. राज्याच्या काही भागात अवकाळी पाऊस आणि गारठ्यामुळे पिकांचं नुकसान होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. गडचिरोलीत आज सकाळी जोरदार पावसाला सुरुवात झाली. अकोल्यातही रिमझिम पाऊस सुरू झाल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे. या पावसामुळे भाजीपाला पिकांना फटका बसण्याची भीती आहे.
भंडारा जिल्ह्यात आज सकाळपासून ढगाळ वातावरण असून अचानक अवकाळी पावसानं हजेरी लावली. पावसामुळे थंडीचा जोर वाढला आहे, त्यामुळे शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे. परभणी शहरासह परिसरात काल मध्यरात्री सुमारे अर्धा तास पावसानं हजेरी लावली. कोल्हापूर जिल्ह्यात थंडीचा कडाका वाढला आहे. पारा 13 अंशापर्यंत खाली घसरल्याची नोंद झाली आहे. यामुळे पहाटेपासून सकाळी 9 वाजेपर्यंत धुकं असतं. पण जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून सकाळी उशिरापर्यंत पडणारं धुकं शेतकऱ्यांसाठी चिंताजनक ठरत आहे. रब्बी हंगामातल्या पिकांवर बुरशीजन्य रोगांचा प्रादुर्भाव वाढून उत्पादनात घट होण्याची भीती व्यक्त होत आहे. बुलडाणा जिल्ह्यात गारव्यासह ढगाळ वातावरण कायम असल्यानं विविध आजारांमध्ये वाढ झाली आहे. रुग्णालयांमध्ये सर्दी, डोकेदुखी इत्यादी लक्षणं असलेल्या रुग्णांची संख्या वाढल्याचं दिसून येत आहे. सुप्रसिद्ध लोकशाहीर आणि पारंपरिक कोळी गीतांचे बादशहा शाहीर काशीराम लक्ष्मण चिंचय यांचं आज मुंबईत निधन झालं. ते 71 वर्षांचे होते. शाहीर काशीराम चिंचय यांनी गेली 5 दशकं आगरी कोळी पारंपरिक गाण्यांचा ठेका सातासमुद्रापार नेला. जात, धर्म, प्रांत या सीमांच्या बाहेर जाऊन त्यांनी निर्माण केलेल्या कोळी गीतांच्या संगीताच्या ठेक्यावर सगळ्यांना नाचायला लावलं. वेसावकर आणि मंडळी या सुप्रसिद्ध कलापथकाची निर्मिती असलेल्या वेसावकरांची कमाल, हिरोंची धमाल या लोकनाट्यातले त्यांचे संवाद आजही कोळी समाजाच्या संस्कृतीचं चित्रण करतात. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचा 28वा नामविस्तार दिन आज विविध कार्यक्रमांनी साजरा होत आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राज्यातल्या जनतेला नामविस्तार दिनाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ नामविस्ताराच्या निर्णयानं राज्यात स्वातंत्र्य, समता, एकता, बंधुत्वाचा विचार अधिक भक्कम केला असं त्यांनी म्हटलं आहे. देशाच्या स्वातंत्र्यलढ्यात अनेक घटना आणि त्या जिथं घडल्या ती ठिकाणंही इतिहासात अजरामर झाली आहेत. आज आपण माहिती घेऊयात मुंबई इथल्या छत्रपती शिवाजी महाराज वस्तुसंग्रहालयाच्या इतिहासाबद्दल. विद्यार्थ्यांपासून ते अभ्यासू संशोधक अशा सर्वांनाच शैक्षणिक आणि सांस्कृतिकदृष्ट्या समृद्ध करणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराज वस्तुसंग्रहालयाबद्दल सांगतायत इतिहासाचे अभ्यासक रवींद्र पाटील. 1904 मध्ये बॉम्बे प्रेसिडेन्सी सरकारने एक ठराव मंजूर केला आणि बॉम्बेमध्ये सार्वजनिक संग्रहालय निश्चित करण्यासाठी एक समिती स्थापन करण्यात आली. त्यामध्ये सर फिरोजशाह मेहता, सर इब्राहिम रहीमतुल्ला आणि सर विठ्ठलदास ठाकरे हे या समितीचे सदस्य होते. संग्रहालयात 1906 मध्ये पहिली वस्तू आली ती लॉकवूड किपलिंग यांनी तयार केलेले बुद्धाचे प्लास्टर कास्ट हेड. शेठ पुरुषोत्तम मावजी यांचा पुरातन वास्तू आणि लघुचित्रांचा संग्रह विश्वस्तांनी 1915 मध्ये खरेदी केला आणि भारतीय पुरातत्व सर्वेक्षण विभागाकडून मिळवलेल्या पुरातन वास्तूंनी संग्रहालयात भव्य संग्रह समृद्ध केला गेला. 1933 मध्ये सर दोराब टाटा यांचा संग्रह संग्रहालयात आला. कापड, शस्त्रे, कास्य आणि चित्रे यासारख्या उत्कृष्ट भारतीय पुरातन वास्तूंसोबतच टाटा संग्रहामध्ये युरोपियन, पूर्व आशियाई आणि आग्नेय आशियाई कलेचाही समावेश करण्यात आला. गेल्या शतकात संग्रहालयाच्या विस्तृत संग्रहात सुमारे 70,000 वस्तूंचा समावेश करण्यात आला, ज्यात मानवी कथा, विशेषतः भारतीय उपखंडांची अगदी पूर्व ऐतिहासिक काळापासून आजपर्यंतची गोष्ट सांगितली गेलेली आहे. वैयक्तिक संग्राहकांनी संग्रहालयाचे भांडार मोठ्या प्रमाणात समृद्ध केले. जगभरातील कला इतिहासकारांनी संशोधन कार्यासाठी वस्तू संग्रहालयाला वेळोवेळी भेट दिली आहे. सर्वांनी छत्रपती शिवाजी महाराज वस्तुसंग्रहालयातील भारताच्या या ऐतिहासिक आणि सांस्कृतिक वारशाची अनुभूती अनुभवावी. आकाशवाणी बातम्यांसाठी विनीत मासावकर, मुंबई. ठळक बातम्या पुन्हा एकदा. कोरोना प्रतिबंधक लसीकरण बंधनकारक करण्याची राज्य सरकारची केंद्राकडे मागणी. राज्यात आजपासून मराठी भाषा पंधरवड्याचं आयोजन. मकर संक्रांतीनिमित्त राष्ट्रपती रामनाथ कोविंद, उपराष्ट्रपती एम व्यंकय्या नायडू, प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्याकडून जनतेला शुभेच्छा. अवकाळी पावसामुळे राज्यात अनेक ठिकाणी पिकांचं नुकसान होण्याची भीती. आणि लोकशाहीर आणि पारंपरिक कोळी गीतांचे गायक काशीराम चिंचय यांचं निधन. आकाशवाणीच्या बातम्यांसह जगभरातल्या बातम्या तुम्ही ट्विटरवर AIRnews_मुंबई या हँडलवरही दिवसभर पाहू शकता. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. नमस्कार.